ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रालयामधल्या दालनाबाहेरील नेमप्लेटमध्ये बदल केलेला आहे। अजित पवारांनी आपल्या नावापुढे आईचं नाव सुद्धा जोडलंय। सरकारच्या नव्या महिला धोरणानुसार अनेक नेत्यांनी आपल्या नावासमोर आईचं नाव जोडलेलं आहे। राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाची पाटी सध्या मंत्रालयामध्ये चर्चेचा विषय ठरते, कारण त्यांनी आपल्या नावासोबत आता आईचं नाव देखील जोडलेलं आहे। मी सध्या अजित पवार यांच्या मंत्रालयातील 6व्या मजल्यावर त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की अजित आशाताई अनंतराव पवार उपमुख्यमंत्री अशा आशयाची एक पाटी लिहिण्यात आलेली आहे आणि ही पाटी सध्या चर्चेचा विषय ठरते। अजित आशाताई अनंतराव पवार यांनी हा मान पटकावलेला आहे राज्याच्या 4थ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा। आशाताई या अजित दादांच्या मातोश्रीत आहेत। उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरील नावाची ही पाटी सध्या प्रचंड चर्चेत आहे। जागतिक महिला दिन म्हणजेच 8 मार्चला राज्याचं 4थं महिला धोरण जाहीर झालं। या 4थ्या महिला धोरणात शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचं नाव लिहिणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यालय आहेत। त्यामुळे या कार्यालयांमध्ये सुद्धा आता नावांमध्ये बदल होणार असल्याचं बोललं जातंय। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।